सगळं गाडीवर पाणी पाणी झालंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, गुड मॉर्निंग गाईज. आत्ता आपण आहे ढोलावीराला आणि आत्ता वाजले सकाळचे 6:45 आणि आपण सनराईज बघायला आलो आहे. तर इथे हे जे वे टू हेवन आहे तर त्याच रोडला सनराईज सनसेट दोन्ही दिसतात. तर तिथे आपण आता सनराईज बघायला आलो आहे. काल आपण सनसेट बघितला, पण आता पहिले जरा चहा बनवतोय गाडीत. आई बाबा चहा बनवत आहेत आणि मला पटकन बाहेरचं एक दृश्य दाखवत. येस, ओ माय गॉड, हे असं सगळं आहे बाहेर. इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणीच आहे. अजून तिथे काही मीठ नाही आहे. असं सगळं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता सनराईज होईल. मी टाइमलॅप सुरुवात करतो. एन्जॉय द सनराईज. चहाची प्रक्रिया चालू आहे. बनवून झाला काय? इथे पण फ्लेमिंगो आहेत. गुड मॉर्निंग. आज आहे 10 फेब्रुवारी आणि सकाळचे वाजत आहे 9:30. आता मस्त सगळे फ्रेश झालो आहे, चेंज वगैरे केलं आहे आणि तिथे हडप्पा सिव्हिलायझेशन जे आहे ते आता आपण बघायला चाललो आहे. जवळजवळ 4,500-5,000 वर्षापूर्वीचं जे सगळं त्यांना मिळाले ते त्यांनी खूप छान असं प्रिझर्व करून ठेवलं आहे. तर ते आता आपण चाललो आहे बघायला. तर आयोबा ऑलरेडी बसलो आहे गाडीमध्ये. तर आपण आता निघूया आणि बघूया ते कसं आहे. ही प्रॉपर्टी कशी आहे. हे आमचं हट होतं इथं आणि खूपच सुंदर आहे. भोंगा म्हणतात त्याला. तर छान होतं, मस्त एक न्यू एक्सपिरियन्स. आतमध्ये पण असं फुल राजस्थानी टाईप जे डिझाईन असतं ते सगळं त्यांनी केलं होतं. तर खूपच सुंदर. आता निघूया आपण आणि जाऊया पुढे. तर हे जे आहे हडप्पन शहर, हडप्पा नगर, हडप्पन सिटी इथे आत आहे. तर सकाळी 8:30लाच सुरुवात होते. छोटंसं पपी. इकडे
आता असं आहे तर बघूया कसं काय आहे ते. 1 तास 2 तास लागतात बघायला सगळं. तर लेट सी कसं आहे ते. हा इथे त्यांनी एक मॅप दिला आहे. तर त्यांना जे साईटमध्ये मिळालं आहे तर त्याच्यावरून एक रफ मॅप त्यांनी इथे क्रिएट केला आहे. आणि आता आता तुम्हाला हे तिथे त्यांनी असे हे लावलेत फोटोज जुने वगैरे ॲक्च्युअल साईटचे. असं आहे सगळं. आता आम्ही चाललो आहे तिकडे. ॲक्च्युअल साईट त्या साईडला आहे तर बघत चाललो आहे. हे एक जलाशय आहे. तेव्हाच्या काळात पाणी साठवून ठेवायला म्हणून असं एक केलं होतं. हे असं त्या काळी ऐसे घुमेंगे. हे बघा, हे असं त्या काळी होतं पाणी साठवून ठेवायला. हडप्पा सिव्हिलायझेशनची जी साईट आहे ही येते वर्ल्ड हेरिटेजच्या अंडर. तिला त्या लेवलचा दर्जा मिळालेला आहे. 1990 मध्ये इथलं सगळं काम सुरू झालं होतं आणि अराउंड 2005 मध्ये त्यांनी हे सगळं थांबवलं. तोवर त्यांना बरंच काही काही मिळालं आहे इथे. आणि इथे जागोजागी सगळे बोट्स वगैरे आहेत म्हणून तुम्ही हे सगळं वाचू शकता. हे जी भिंत आहे आणि आता ह्याचा पुढचा जो पार्ट आहे तो कसा डोंगरात गाडला गेल्यासारखा दिसतोय ना. आणि हे भाग एक्सकॅव्हेट करून ओपन झालेला आहे. बरोबर. असं हे एक ही तटबंदी आहे गावाच्या बाहेरची. आणि आपण जे तिकडे बघितलं ते जलाशय आहेत. करेक्ट. आता या बाजूला काय असं सगळं आहे. तर गावाच्या उताराने जे जे पाणी येणार आहे ते सगळं त्यांनी जलाशयामध्ये स्टोअर केलं, साठवलेलं होतं. करेक्ट. आजचे आपले टूर गाईड मिस्टर सुमंगल कानडे हे आपल्याला माहिती सांगतायत. तिथे जे आपण बघितलं ते धान्याचं कोठार होतं. आणि हे जुन्या त्यावेळेस 4,500-5,000 हजार वर्षापूर्वी जी गावं होती तीही मिळालेली आहेत. तर असं तुम्ही बघत जायचं सगळं. त्याने प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेत सगळे माहिती वाचण्यासाठी. त्यामुळे कळतंय कुठे काय आहे ते. खूपच मोठा प्रिमायसेस आहे हा. आणि ज्या गोष्टी इथे बांधल्या आहेत ज्या दिसत आहेत त्या किती त्यावेळेस विचार करून बांधल्यात, काय टेक्नॉलॉजी यूज केली असेल, आपण जरा प्रश्न पडतो की तेव्हा एवढे कसं काय ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स बनवू शकतात ते. ह्याच्यावर खरंच अभ्यास करण्यासारखा आहे. हा पण सगळ्या सिटीचाच भाग आहे. जसं आपण मगाशी जलाशय बघितला तर तसं इथेही आता विहीर आहे. आम्ही हा जो डोंगर होता छोटा त्याच्यावर आलो आहे. तर अशी ही विहीर आहे इथे. आणि तुम्ही बघू शकता तिथे त्या दगडावर हे असं मला वाटतंय असं झालं असावं की जेव्हा जसं आपण राहत असतं विहिरीवर तर पाणी आपली रस्सी जी असते त्याच्यावरती ओढून ओढून तिथे असं त्याचा मार्क झाला आहे इथं या दगडांवर. आता असं मला वाटतंय. आणि बाकी असं कुठेच काही बघायला मिळालं नाही. हां तसंच काहीतरी असू शकतं. करेक्ट. असं सगळं आहे. खाली पण ही आहे बऱ्यापैकी खोल आहे. व्हिडिओमध्ये आय डोंट नो किती दिसते पण खोल आहे तशी ही. आणि इथे पण एक आहे या साईडला, हे पण दाखवतो. तिथे त्या साईडला पायऱ्या आहेत. आता हे स्नानकुंड आहे का पाणी म्हणजे विहीरसारखंच आहे. सेम विहीरसारखंच असावं. तिथे समोर पायऱ्या आहेत आणि तिथे खाली सगळं पाणी स्टोअर करायची जागा आहे असं. आणि ही अशी जागी पूर्ण साईट आहे ही वर पूर्ण. ओके रस्सीचं माग लिहिलेलं आहे. ओके म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. इथे बघूया. नाली
हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. म्हणजे आपला अंदाज बरोबर. आता फिरता फिरता अशा ठिकाणी आलो आहे आपण की हे मे बी किचन असावं. इथे हे चटणी पिसायचं आहे. तिथे 2 परत काही दिसत आहेत. हे इथे तिथे जात आहे पलीकडे पाणी बाहेर येण्यासाठी म्हणूनचा रस्ता. इथे जातं पण ठेवलंय. तर हे अशी सगळी सिटी आहे. 700 मीटर बाय किती बाबा? 600. 700 बाय 600चा हा एरिया आहे पूर्ण सिटीचा. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या मिळालेल्या आहेत. तर तिथे पण तसंच आहे. पूर्ण सिटीचा लेआउट आहे. सगळ्या भिंती, घरं. बाबा काहीतरी दाखवत आहेत आपल्याला. काय झालं? ही अरेंजमेंट कशी आहे बघ, की पावसाचं पाणी जेव्हा ह्या लेवलला येणार त्याच्या वरचं पाणी इथून जे निघणार ते खालच्या जलाशयात जाणार. बरोबर, जो आपण मगाशी बघितला. हा, म्हणजे हा एक की बाबा वरच्या लोकांना एक ठराविक लेवलचं पाणी इथे आहे आणि त्याच्यावरचं पाणी खाली जात असावं अशी ही एक अरेंजमेंट दिसते. कारण इथून आपण खाली ते लोकेट केले होते जलाशयाच्या समोर. सगळ्यात सुरुवातीला आपण दाखवले ते. किंवा इथलं पाणी त्याच्यात पण जात असेल तिकडे. कारण ही पण एक जलाशय म्हणजे पाणी स्टोअर करायची जागा आहे. ती दुसरी आहे आणि तिथे तिसरी विहीर आहे. उंचवटा दिसतोय. इथे राजमहल होता असं इथे त्यांनी लिहिलंय. राजमहल, राण्यांचा महल इथे वरच्या या टिल्यावरती. आणि हे जे उजव्या बाजूला जे दिसतंय ते त्यांचे जे प्रतिष्ठित लोक होते असं त्यांनी लिहिलंय. हे सगळं मागचं ते त्यांचं राहण्याची ही जागा. आणि इकडे असं त्यांनी म्हटलंय काही बुरुज होते, बाजारपेठ होती. तर हे आहे ईस्ट गेट. तिथे पार्किंग आहे बाहेरच्या साईडला. आपण तिथून आत आलो आणि हा जो आहे तो डोंगराचा भाग आहे सगळा. आणि ह्याच्यावर त्या काळात राजवाडा होता आणि राजाचा सगळा वास जो होता तो इथे वर होता. तर इथे हे मेन गेट होतं जे आता त्यांनी बंद केलं आहे. आणि हे सगळं आहे इथे असे बुरुज होते असं त्यांनी लिहिलं आहे. आणि हा जो समोरचा जो उंचवटाचा भाग आहे इथे पूर्वी जे राजवाडा होता आणि राणीचा जो महाल होता तो सगळा ह्या भागात होता. आणि तिथे बाजारपेठ आणि लोकांची राहायची सोय आणि मंत्री संत्री जे सगळे होते त्यांची राहायची सगळी इकडे सोय. असा हा एक राजवाड्यावरचा भाग आहे. आणि आपण तिथून वर आलो. तिथून जेव्हा आपण खाली जाऊ तर पूर्ण ह्या टेकडीच्या गोल सगळी वसाहत दिसते आपल्याला, जिथे नॉर्मल जनता राहते. असा तो एकंदर इथल्या साईडचा लेआउट आहे. हा जो किल्ला आहे त्याला जवळजवळ 17 दरवाजे आहेत. त्यातला हा अजून एक आहे. आता ते सगळं त्यांनी बंद केलं आहे, कोणी येऊ शकत नाही वर. पण इथं पायऱ्या आहेत या सगळ्याच्या खाली. आणि फारच सुंदर आहे हे. म्हणजे किती शूट करू किती नको असं होतं आहे. पण फोनमधली साईज आणि व्हिडिओचा टाईमचा साईज याचा जरा कन्स्ट्रेंट असल्यामुळे जरा मी लिमिटमध्येच ठेवतो आहे सगळं. आणि हे सगळं खालचा एरिया आहे हा, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं. हा सगळा मैदान आहे हे इथलं. फारच सुंदर. आणि हे सगळे दगड जे दिसत आहेत हे सगळे त्या काळातले आहेत. असं नाही की आत्ता इथल्या टीमने ते सगळं व्यवस्थित प्रिझर्व करण्यासाठी नवीन बांधलं आहे, तसं नाही आहे. फिलिंग केलं ऑब्वियसली पडू नये म्हणून. बट जे दगड आहेत ते सगळे त्याच काळातले आहेत. अशी सगळी साईट आहे. तर आता आम्ही आलो आहे गाडीमध्ये परत.
11:15 झालेत आणि खरंच म्हणजे 4,500-5 हजार वर्षापूर्वीची सिटी, ती तेव्हाची बांधलेली घरं, भिंती वगैरे बघणं आत्ता खूपच भारी एक्सपिरियन्स होता हा. आणि इवन त्या काळातल्या असं दगडांना टच करणं पण असं जरा वेगळंच फील होतं. खूपच सुंदर आहे हे. तुम्ही इथे या आणि नक्की ह्याला व्हिजिट करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि सगळ्यात बेस्ट टाईम आहे सकाळी लवकर 8:30ला हे सुरुवात होते इथली आणि 6ला बंद होतं, 5ला बंद होतं सॉरी. तर लवकरच या म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही. आणि आत्ता हवा एकदम छान गार आहे, त्याच्यामुळे आत्ता वाजले 11:15 तर आमचं सगळं बघून पण झालं आणि आत्ता लोक यायला सुरुवात झाली आहे. आणि आता उन्हाचे चटके बसायला लागलेत, त्याच्यामुळे आता जेवढं बाहेर जास्त फिराल दुपारी तेवढा इश्यू होईल. त्याच्यामुळे जेवढं लवकर फिरून घेता येईल आणि लंचच्या टाईमपर्यंत सगळं संपवून टाकायचं, असा हा प्लॅन आहे. आता आई बाबा येत आहेत, तोवर आता बघतो, ठरवतो काय करायचं आहे आणि मग सांगतो तसं. तर हे आहे वे टू हेवन. आता आपण डोलाविरा जे सिटी होती तिथून बाहेर पडतोय आणि हे जे वे टू हेवन आहे म्हणजे जे खादीर आयलंड आहे ज्याच्यावर हे डोलाविरा शहर वसलंय, सिटी छोटीशी, तर ती पूर्ण पाण्याने, चारही बाजूने पाणी आहे, जे अडकलेलं आहे, ट्रॅप झालंय, ज्या टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज झाल्यात त्यामुळे फार पूर्वी. हे बघू शकता तुम्ही, हे सगळं पाणी आहे असं. आणि अजून जेवढा आपण उशीर करू म्हणजे मे महिन्यामध्ये वगैरे तेवढं हे जास्त पाणी कमी होईल. आणि अजून तुम्ही मीठ वगैरे बघू शकता इथे, असं हे सगळं आहे. तर 30 किलोमीटर हा रोड असाच सरळ 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 जायचंय. मी एक मॅपचा पण लेआउट टाकतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कसं आहे हे. दोन्ही बाजूला आत्ता पाणी आहे कारण आत्ता आपण फेब्रुवारीमध्ये आलोय म्हणून. तर आपण अजून जेवढं लेट येऊ पीक उन्हाळ्यामध्ये, तर जसं हे तुम्हाला आत्ता इथे मीठ दिसतंय, सॉल्ट सगळं, तर हे पूर्ण असं दोन्ही बाजूने फक्त सॉल्टच दिसतं स्टार्ट टू एंड 30 किलोमीटर. आत्ता जरा पाणी आहे कारण आपण लवकर आलोय, पण मे मध्ये वगैरे लवकर आलोय नाही, यंदा पाऊस जास्त झाला. आणि यंदा पाऊस पण इथे तुफानी झालाय म्हणजे फारच भीषण पाऊस होता, त्यामुळे असं अजून पाणी भरपूर आहे. तुम्ही बघू शकता इकडे. मी जरा काच खाली करतो या. असं हे सगळं दृश्य आहे. जोवर नजर जाते तोवर पाणीच पाणी आहे. आणि हे पाणी खूप डीप नाही आहे, 1-2 किती बाबा असेल हे, 3-4 फूट पाणी आहे. त्यामुळे असं फक्त ते वाटतं की अरे बापरे खूप डीप आहे, पण तसं काही नाही आहे ते डीप वगैरे. आणि असा हा सगळा रोड आहे. ती तिकडे मागे सगळी डोलाविरा सिटी आहे आणि ते सगळे टेंट्स आहेत तिथे. आणि हा सगळा तो वे टू हेवनचा रोड आहे, पूर्ण तिथून स्टार्ट झाला तो. इथे थांबलो ह्याचं कारण असं की इथे हे सगळे फ्लेमिंगो, बगळे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे प्रचंड आहेत. आणि आपण इथेच सनराईज बघायला आलो होतो तर तेव्हा पण खूप जास्त होते. तर असा हा सगळा एकंदर रोड आहे पूर्ण. एक गाडी जाईल एवढी जागा आहे, दुसरी गाडी असेल तर ती खालीच उतरवायला लागते. असं सगळं आहे. नाईस. चलो, मस्त फोटो सेशन झालेलं आहे, व्हिडिओ काढून झालेले आहेत. एक लास्ट तुम्हाला दाखवतो.
हा असा सगळा इथला व्ह्यू आहे. प्रचंड सुंदर आहे. 30 किलोमीटरचा असा सरळ स्ट्रेच आहे, दोन्हीकडे पाणी, फारच सुंदर. वे टू हेवन असं नाव आहे या रोडला. खरंच असं वाटतं की हेवनमध्ये चाललो आहे, कारण एका हेवनपेक्षा हे जास्त सुंदर आहे. चलो आता निघूया. आता मी काय करणार आहे, मस्त ह्याला कॅमेरा लावणार आणि पूर्ण 30 किलोमीटरचा टाईमलॅप्स काढणार आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल हा रोड कसा आहे ते. ओके, एन्जॉय द टाईमलॅप्स. तर अशा पद्धतीने हा 30 किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे, पूर्ण आपण जो धोलावीराचं गेट होतं मग असं तिथून स्टार्ट केला आणि हा इकडे पुढे इथं एंड होतो. असा हा कम्प्लीट स्ट्रेच आहे आणि मध्ये थोडंसं परत आयलंडसारखं येतं, पण तो खूपच छोटा पार्ट आहे, एक 500-600 मीटरचा असेल तो. आणि हे बघा शेवटपर्यंत हे लेक खूप मोठं आहे. तर असं वाटतं आपण समुद्रकिनारीच उभे, कारण जेवढा एंड आहे तोवर पाणीच दिसतं, इकडे पण आणि इकडे पण, दोन्ही साईडला सगळीकडे असंच आहे. तर आता वे टू हेवन आम्ही क्रॉस करून हेवनमध्ये आलो आहे, म्हणून आता बाबा पण क्रीम रोल खात आहेत आणि मी पण क्रीम रोल खाणार आहे. आई मस्त आराम करते. सो या. आपण रणातला एक असा ऑफरोडिंगचा रोड शोधलाय आणि आपण त्याने चाललोय. ॲक्च्युअल रोड हा वर आहे, जिथे एक तो ट्रक चाललाय त्याचा स्पॉट दिसतोय छोटा. जर हळू चालूमध्ये जर का खड्डा असेल तर बदाकन आप टू गाडी फुल धुरळा उडवते. तर अशी मस्त ऑफरोडिंगची ट्रेल मिळाली आहे इकडे बाजूला. आधी आम्हाला माहिती नव्हतं, 2-3 गाड्या सणसणत गेल्या, मग आम्ही परत मागे गेलो आणि परत फिरून आलो. बेसिकली हा बाजूला रोड आहे इथे आणि इकडे खाली हे असं रण आहे सगळं. आपण रणात चालवतोय आणि हा आता गाड्या जाऊन जाऊन प्रॉपर रोड झालेलाच आहे, म्हणजे काही खड्डे बिड्डे नाही आहेत, व्यवस्थित रोड आहे. कारण वरचा रोड जो आहे तो एकच गाडी जाईल एवढाच आहे, म्हणजे हे आणि एवढे ट्रक आहेत त्याच्यामुळे सारखी खाली उतरवायला लागते. जाम चेपतात आणि ते उतरत नाहीत म्हणजे नाहीत. त्यामुळे हे बरं आहे, हळूहळू जायचं, निवांत जायचं
हा पण एक चांगला एक्सपिरियन्स मिळतोय छान असा, आणि एकदम स्मूथ चाललंय सगळं. आणि इकडे बघा तुम्ही, सगळं रिकाम आहे, काय नाही आहे आजूबाजूला, ना झाड आहे ना काय आहे, झाडाची सावली नाही, काही नाही, पण मजा येते. मागे फुल धुरळ आहे, मागे फुल धुरळ आहे, तुम्ही बघू शकता, फुल मजा येते. पण आज सकाळी जी गाडी धुतली आहे त्याचा काय उपयोग नाही, आता सगळं हे होणार आहे, पण ठीक आहे, चालतंय. हा जो 17 किलोमीटरचा पॅच आहे, तर मला वाटतंय आता आपल्याला अख्खा हा पॅच असाच लागणार आहे, कारण मगाशी घोडा आहे, घोडा आहे इथे एक, तर मगाशी चांगले रोड होते. इथे बाजूला आपला तो जो सिमेंटचा रोड आहे, तो डांबराचा, तो चालूच आहे, आणि त्याला पॅरलल हा एक रोड आहे, आणि मध्ये मध्ये असे कट्स जात आहेत वर, तर मजा येते चालवायला याच्यावर. आता आपले जवळजवळ 5 किलोमीटर राहिलेत अजून, सो 5 किलोमीटरचा हा असाच रोड असणार आहे. हॅव्हिंग फन. हीच आपली झाली सफारी राईड, हीच झाली सफारी राईड आपली. ते असेच नेतात मग काय. ट्रॅक्स तिथे पोचले, तिथे पोचले. तर आता रस्ता संपलाय आणि असं वर जायची वेळ आलेली आहे. ऐक ते बघ तिकडे ते रण, आणि ते तिकडे लांब, आय डोंट नो तुम्हाला किती दिसतंय, तिथे टेंट्स आहेत, तर ते मला वाटतं रण सिटी, रण सिटी. येस. आणि हे इथे समोर जे दिसतंय ते आपलं आहे रन ऑफ कच्छ. सो वी आर इन रन ऑफ कच्छ. एवढ्या ऑफरोडिंगचे आफ्टर इफेक्ट्स बघूया काय झालेत. ओ माय गॉड, कमाल. आता जरा वाटते गाडी अशी ऑफरोडिंग वगैरे करून आली. वा 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 वा, MH12 फाइनली. अपनी गाड़ी भी क्या थार से कम है की. वा 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 वा, मस्त. अशीच गाडी न धुता पुण्याला घेऊन जायची. तर आता आपण आलोय रण ऑफ कच्छला. तर हे जे तुम्ही सगळं दिसतंय, तर हे सगळं मीठ आहे, सॉल्ट. तसं मगाशी वे टू हेवनला सगळं पाणी होतं, तसंच इथे पण होतं, पण इथलं तर सगळं गेलं आहे, त्यामुळे राहिलं ते फक्त सॉल्ट. आणि एक असा माहोल आहे इथे. पण ॲक्च्युली इथे काहीच नाही आहे. म्हणजे जे आपण काल बघितलं होतं डोलाविराला, ते उलट खूप जास्त होतं, म्हणजे जवळ, जास्त म्हणजे जवळ. हे खूप खूप मागे आहे अजून. म्हणजे इथे हे आत्ता वाळूच आहे, खूप आत गेल्यानंतर मीठ सुरू होतं आहे असं. आणि रण उत्सव आता संपला आहे, त्यामुळे इथे बऱ्यापैकी काम सुरू झालं आहे आणि असं सगळं आहे. बट या, चांगलं वाटतंय. आता आपण हे जे चालतोय हे सगळं मीठच आहे. हे आता सगळं मिठावरच चालायचं आहे. आता किती चालत जाऊ शकता तुम्ही. हे सगळं मीठ आहे. तर काल आपण जे डोलाविरा
ला एंटर करत होतो आणि तेव्हा मध्ये जो स्पॉट होता व्हाईट रणचा, तर तिथं जास्त मीठ होतं आणि ते जास्त पांढरं होतं. आणि इथे आहे म्हणजे हे सगळं तुम्ही बघता ते खाली मीठच आहे, पण हे सगळं ब्राऊन ब्राऊन आहे, तेवढं व्हाईट नाही आहे. खूप खूप छोटे छोटे पॅच आहेत जे इथे व्हाईट आहे, इथे थोडंसं व्हाईट आहे, पण मोस्टली सगळं बघताय ते सगळं ब्राऊन ब्राऊन व्हाईट मिक्स आहे. तर ठीक आहे, म्हणजे रण ऑफ कच्छला भेट द्यायचं होतं तर टिक झालं. बट जी माझी एक्सपेक्टेशन्स होती की असं फुल व्हाईट व्हाईट दिसेल आणि असं प्रॉपर मीठ, जसं काल आपण बघितलं ॲक्च्युली, पण तसं नाही आहे, तेवढा रंग नाही आहे. पण ठीक आहे, चांगलं वाटतं. एवढी फ्लॅट लँड कधी मी बघितली नव्हती आयुष्यात. तर कॅमेरामन एकदा जरा स्टार्ट टू एंड इकडे हे असं सगळं आहे. आता ते तुम्हाला दिसतंय ते सगळं तो एंट्री पॉईंट आहे आणि तुम्ही ते गाड्या आणू शकत नाही, तुम्हाला बस यायला लागतं. कॅमेरामन फोन सरळ धरा, करेक्ट. असं आहे. बाबांना कॉल्स येतात कारण इथे 5G नेटवर्क आहे अजूनही, त्यामुळे तुम्ही बघू शकता. आणि त्यांना मी विचारलं किती जाऊ शकतो आपण पुढे, कारण इकडे जवळ पाकिस्तानची बॉर्डर आहे. ते म्हणले तुम्ही तुमची जेवढी कपॅसिटी असेल तेवढं तुम्ही चालत जावा, पण एवढं कोण जात नाही, थोडंच जातात, फार फार तर 3-4 किलोमीटर जातील. पण सगळं जोवर दिसतंय तोवर सगळं फ्लॅट लँड आणि मीठ एवढंच आहे. आणि मगाशी आपण जे वे टू हेवन बघत होतो, इकडे तिकडे पाणी होतं सगळं, तर हे तसंच आहे. आणि तिथं जास्त डेप्थ नाही आहे पाण्याला, अशीच सगळी लँड आहे, फ्लॅट लँड, आणि त्याच्यावर ते पाणी जमा झालं आहे. जेव्हा तिथलं पाणी जाईल तेव्हा ते पण असंच दिसेल सगळं व्हाईट व्हाईट. तर या, ग्रेट. तुम्ही पण या, आम्ही पण आलोय. विजिट करा एकदा येण्यासारखं तर नक्कीच आहे, त्यात काय सवालच नाही. या. आणि अजून एक आहे की आत्ता वाजले 4, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे, फारच गर्दी कमी आहे, त्यामुळे जरा शांतता आहे, थोडी कलकल नाही आहे कोणाची. 6 वाजता जसं म्हणजे अजून सन जसा सेट व्हायला जाईल तसं अजून गर्दी वाढेल, कारण इथे सनसेट सनराईज दोन्ही दिसतो, त्यामुळे ते बघायला मेनली इथे जास्त गर्दी असते. पण कालच आम्ही एवढं सुंदर बघितल्यामुळे आता आमचं असं एक प्लॅन चालला आहे की इथून कटायचं आणि पुढे जायचं. सो लेट्स सी. ते असं एकंदर ही सगळी जागा आहे. आता तिथे मागे टेंट सिटी आहे, तर बघूया, अजून काही ठरत नाही आहे आमचं की टेंट सिटीमध्ये राहायचं तर काय करायचं. ते काय आत्ता वाजले 4 आणि आमचा जो एक एकंदर जे शेड्यूल आहे पुढे पुढे ज्या सिटी आम्हाला बघायच्यात त्यासाठी आम्हाला जास्त वेळ काढला नाही आहे. तर मग वी आर टेकिंग दॅट कॉल की काय करायचं आहे ते. लेट्स सी. बट खूपच सुंदर आहे कच्छचं रण. फारच छान वाटलं मला इथे येऊन आणि हे सगळं एक्सपिरियन्स करून. खूपच छान. आम्ही एक उंटाची राईड करतोय. चलो बाई. हे असं उंटाची राईड चालू आहे आमची. इकडे जरा वाईट आहेत लोक येत नाहीत त्यामुळे. इकडे जास्त व्हाईट आहे. आता इथे काय झालं की उंटाची राईड असते इथे. 200 रुपये घेतले तिघांचे मिळून. तर इकडे 1 किलोमीटर तो जो पॉईंट आहे तर तिथून इकडे आणलं, म्हणजे इकडे तो पॉईंट आहे मेनवाला, आणि तिथून आम्हाला उंट इकडे घेऊन आला. ठीक आहे. आणि इथं प्रॉपर व्हाईट कलर आहे, कारण इकडे खूप कमी लोक येत आहेत, त्याच्यामुळे इथे तो कलर आहे व्यवस्थित व्हाईट. आणि खूप सुंदर आहे. इथे फोटोग्राफी सेशन चालू आहे.
कमी लोक आहेत त्याच्यामुळे मजा येते. असं सगळं आहे इथे. तर हे आहे आपलं रण, एकदम प्युअर व्हाईट. तिकडे खूपच माती मिक्स झाली आहे, पण इथे हे प्रॉपर व्हाईट तुम्ही बघू शकता. फारच सुंदर. कसं वाटलं तुम्हाला दोघांना? वा, मस्त आहे. एक निसर्गाचा वेगळा चमत्कार. म्हणजे असं पाहायला बघायला मिळालं. असं आपण वाटलं समुद्रात ना. किनारा पाहिला होता, हा मिठाचा किनारा म्हणजे वाटतोय. आपल्याला असं वाटत होतं की आता पण फक्त पाणी अडवून इव्हॅपोरेट करून जे मीठ बनवलं जातं तिथपतच मीठ हे लिमिटेड असतं. असं ओव्हर द एकच पसरलेलं असेल असं वाटलं नाही. पहिल्यांदा बघितलं आणि विश्वास बसला की ऐसा भी कुछ हो सकता है. चलो लेट्स हेड बॅक. तीन बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे. कस्तुरी. आता काय झालं की इथे 3 बस होत्या ज्या की रिकाम्या थांबल्या होत्या आणि त्या वरून गेल्या जवळ आपली कॅमल राईड चालू होती. तर आता त्याच्यामुळे सगळेच गेलेत आणि आता एक लॉट आला तर तो बघायला गेलाय. आता ही बस आली काही लोकांना घेऊन, तर आम्ही नुसते बसलोय वाट बघत की काही लोक तरी येतील, कारण अर्धे लोक असल्याशिवाय तरी ही बस सुटत नाही, त्यांना अलाउड नसतं सोडायला, म्हणजे असं 2-3 लोकांना घेऊन जायला. तर या आम्ही वाट बघतोय. ग्राहक हवेत आम्हाला. काय आई, ग्राहक हवेत आपल्याला पटापट. संध्याकाळ होत चालली आहे त्याच्यामुळे येणं लोक अवघड आहे. आता जे लोकं आले ते बघूया आता किती वेळ लागतोय. चलो लेट्स गो. आता असं ठरलंय की नारायण सरोवर म्हणून जे आहे इथे जवळच आहे, जवळच नाही आहे म्हणजे 2 तास लागतील जायला आपल्याला. तर तिथे जाणार आहे आपण, कारण कालच आपण हे सगळं टेंट आणि या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. त्यामुळे परत त्याच्यात वेळ घालून काही उपयोग नाही. आणि जे बघितलं इथले ते एनफ आहे. खूप सुंदर आहे. आणि कालच आपण सनराईज सनसेट दोन्ही बघून झालेलं आहे आपलं, त्यामुळे परत तेच आज इथे बघण्यात पण काही पॉईंट नाही. सो पुढे जाऊया, नवीन अजून गोष्टी बघता येतील आपल्याला. तर आता चाललोय नारायण सरोवर. बघूया रोड कसा आहे, चांगलाच असेल, तुम्हाला पण दाखवतो, आम्ही पण बघतो. आधी मॅप लावा. येस सर. आता ड्राईव्ह करता करता हा असा सगळा रोड आहे आणि अशी सगळी लँड आहे. हे सगळं पाणीच आहे जे आता सगळं गेले आणि राहिले फक्त मीठ. हे बघा काय रंग आहे बघा, आणि हे प्रॉपर मीठ आहे, सॉल्ट. आणि हा कलर बघा कसा झाला आहे, तो पिंक कलर आहे पूर्ण पाण्याचा. दोन्ही साईडला आहे, इकडे पण होतं आणि इकडे पण आहे. फारच सुंदर, फारच अप्रतिम. चला आता आपला चहा बनतोय. चहा आपला ऑलमोस्ट रेडी होतोय. 73 डिग्री झालंय, 90 डिग्री झालं की आपला चहा रेडी होईल. शियस. तर चहा पिऊन झालाय आणि हे बघा इथे परत हे असं दिसतंय, ये है असली नमक. असं तिथे लोकांनी चालून चालून ते काढतात. ताज़ा नमक.
काय शुद्ध नमक शुद्ध नाही समजते. आणि हे सगळं एक्सपोर्ट व्हायला आलेलं नमक आहे. इथे हे भयंकर ट्रक्स चाललेत आणि हा कच्छचे रण तिकडे एकदम तुम्हाला बारीक तिकडे इथे हे व्हाईट दिसत असेल ते सगळे टेंट आहेत ते कच्छ फेस्टिवलचे. हे असं सगळं आहे लँड पूर्ण बंजर जमीन. हे आपली गाडी काय गाडी बनवली राव कुठेही घुसते काय प्रॉब्लेम नाही. असं सगळं छान हो 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 इंडियाचा नकाशा इंडियाचा नकाशा. हा बघा. येस खूपच छान खूप मजा येते खूप छान वाटत. काय आई कसं वाटतंय? एकदम मस्त. मस्त वाटतंय. मिळत नाही हा हे पीठ भयंकर चालतंय. चलो परत लांब जायचंय. फास्ट जरा. परत आम्ही तसंच केलंय की वरचा रोड अत्यंत जास्त खराब असल्यामुळे हा खाली जो रोड जाऊन क्रिएट झालाय त्याच्यावरूनच निघालोय. केलंच नाही. तर आता आपण परत मेन रोडला लागतोय. जाऊ दे. उजवीकडून कोणी नाहीये. चलो 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 ट्रक बरेच लांब आहे. चला बॅक टू मेन रोड. हे असं होतं बघा एवढा छोटा रोड आहे हा की खालीच उतरायला लागतं. आता हा गुळगुळीत झाला. ऍटलिस्ट आता हा गुळगुळीत तरी झालाय त्याच्यामुळे बरं आहे. चला. मगाशी तर तुम्ही बघितलं तसं फारच भीषण होता तो. चलो आता लेट्स गो गाईज. हे असे रोड्स आहेत सगळे. त्याच्यात ओव्हरटेक करत आला. थांबा त्याच्यात आता, इथे आराम करा. इथे आराम करा आता. ओ माय गॉड काय रोड आहेत. चला थोडं डेंजर रोड आहेत डेंजर. एवढं जमतंय. गेले किती किलोमीटर हे असेच आहे. थवाच्या थवा येतो ट्रकचा बास थांब आणि थांबायचं बाजूला. फिरके होतात ते. बास थांब. थोडी जागा होत नाही. काय दिसत नाही काय नाही. जागा होत नाही. हा चल आता. एकदम कोहरा कोहरा हो गया. हे असं चाललंय. कच्छ पासून जेव्हा आपण निघतो नारायण सरोवर कडे जायला तेव्हा रोड्स आर पथेटिक. फक्त मिठाची ट्रॅफिक आहे. फक्त मिठाची ट्रॅफिक आहे. आम्हाला हार्डली कुठली आपली नॉर्मल 4 व्हीलर दिसली. सगळे ट्रक आहेत सगळे. तो आला. जाऊ दे. फक्त ट्रक्सच आहेत. म्हणजे ट्रक्स ओव्हरटेक करतायत गाड्यांना अशी परिस्थिती उद्भवली आहे. हा बघा हा पण एक चाललाय पुढे. कारण काय तुम्ही पळवणार ह्याच्यात 20च्या वर जाऊ शकत नाही. नाहीतर शॉकर बैठ जाएगा गाडी का. चला जातो हळूहळू असाच मजल तर मजल करत. अजून ते रस्ता चांगला आहे. 78 किलोमीटर्स साठी 1 तास 45 मिनिट्स दाखवते. तर असं आहे. सनसेट झालेला आहे. सनसेट त्या ढगांच्या मागेच झालाय. खाली यायची त्याने वाट पण बघितली नाही. तर आता चलो या ट्रकाला जाऊ दे म्हणजे आपण शांतपणे जाऊ शकतो. चलो. तर आता रात्रीचे वाजलेत 8 आणि आम्ही हे मध्ये द्यापूर नावाचं एक गाव आहे. म्हणजे नारायण सरोवरपासून आधी 40 किलोमीटर आहे अजून. तर रात्र झाली आहे आणि खूप हायबीमचा त्रास होतो रात्री त्याच्यामुळे. कारण सगळ्यांचे मॉडिफाईड लाईट आहेत त्याच्यामुळे प्रचंड त्रास होतो. सो इट्स बेटर की आधीच रूम घेऊन राहिलेलं बरं. आणि रस्ते पण छोटे आहेत खराब आहेत त्यामुळे उगाच रिस्क घेण्यात काही पॉईंट नाही. सकाळी कसं मस्त बघत जाता येतं. रात्री अंधारात काय दिसणार नाही बाहेर. तर या गावात आलो आहे आणि द हॉटेल व्हाईट पॅलेस हे हॉटेल आहे इथले. छान मस्त रूम आहे. 2100 रुपयात रूम मिळाली बढियामध्ये. तर आता इथे थांबतो आहे. मेजर दमलो आहे सगळे आता आम्ही. आणि आता सामान वर टाकणार जेवून येणार आणि झोपणार मस्तपैकी. तुम्हाला
गाडीची हालत दाखवतो काय झाली आहे. इतकी प्रचंड धूळ होती, प्रचंड, की म्हणजे फारच कहर. हे बघा किती, काय हे किती लेअर झालं अक्षरशः लेअर मातीचा. मातीच होती फक्त, रोड नव्हताच, माती आणि दगड असे ठेवले होते एकमेकांवर. आणि इकडे मिठाचे ट्रान्सपोर्टेशन खूप होतं, त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या लॉरीज वगैरे जातात, त्याच्यामुळे ते सगळे रोडची वाट लागली आहे. आय डोंट थिंक सो त्या रोडकडे कोणी बघतं, कारण कुठेही आसपास गावं नाही आहेत, फक्त ते मिठाचं ट्रान्सपोर्टेशन चालतं. म्हणून एवढा काय तर प्रॉफिटेबल रोड नसल्यामुळे किंवा कुठली सिव्हिलायझेशन आसपास नसल्यामुळे एवढा तो दुर्लक्षित झालेला रोड आहे. त्यामुळे भयंकर म्हणजे भयंकर खराब रोड आहे तो. कच्छपासून नारायण सरोवरला जातानाचा सिनिक भरपूर आहे, ब्युटी तर म्हणजे ओहो, आजूबाजूला मिठागरं वगैरे खूप आहेत, पण रोड्स बॅड, लेजिट बॅड. असो, उद्याचा रोड चांगला असणार आहे आपला, सो लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. आणि ऑन दॅट नोट आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, मीठ आवडला असेल, आम्हाला पण आवडलं आहे. सो चलो, बाय, गुड नाईट. मम्मी जी, गुड नाईट.